बघा, आज आपण एका विशिष्ट कार्यक्रम, म्हणजे कार्यक्रम तसा म्हणता येणार नाही, आज आपण कायसाठी आलो आहे, एका सवयची एक सवय काय आपल्याला करून देऊ शकते किंवा एक सवय, चांगली सवय आपल्याला कुठपर्यंत नेऊ शकते याचं एक उदाहरण तुमच्या समोर यावं म्हणून आपण पालकांना, आपले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना समोर इथं व्यासपीठावर बोलवलं आहे आणि तुम्हाला इथं बसवलेलं आहे. तर सवय काय आहे ती? बचतीची सवय. सवय कुठली चांगली सवय जर ती असली, त्या सवयीला जर आपण रोज अक्युमुलेट केलं, अक्युमुलेट म्हणजे रोज 1-1 रुपया असेल, कुठली गोष्ट ती जर करत गेलो तर अंतिम काय होते? शेवटी काय होते? ती वाढते. चांगली गोष्ट वाढते ना. मग ती समजा आता आपलं एखादं चांगली सवय असेल, सकाळी उठण्याची सवय असेल, व्यायाम करण्याची सवय असेल, तो रोज जर करत असेल, आता तुम्हाला इथं जर एखादं उदाहरण दिलं, एक दिवस तुम्हाला इथं व्यायाम शिकवला आणि तुम्ही घरी जाऊन 1 दिवस केलं, 2 दिवस केलं, त्याच्यानंतर नाही केलं, तर त्याचा परिणाम होईल का? हो की नाही सांगा? नाही. त्याच्यानंतर समजा तुम्हाला अभ्यास देतो आपण, अभ्यास दिल्यानंतर तुम्ही 1 दिवस केला, दुसऱ्या दिवशी नाही केला, 1 दिवस शाळेत आले, 2 दिवस नाही आले, त्याचा फरक तुम्हाला पडणार का? किंवा जेवढं प्रभावी पाहिजे तेवढं पडणार का? नाही. मग आपल्याला एखादी गोष्ट करताना त्याला जर उच्चतम पातळी गाठायची आहे, एखादा चांगली गोष्ट करायसाठी आपल्याला काय करावं लागते? कोण सांगेल काय करावं लागते? कोणती गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे, अभ्यासाची गोष्ट साध्य करायची आहे, आपल्याला काय करावं लागते? अभ्यास करावा लागतो. पण 1 दिवस अभ्यास करायला लागते की रोज 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 अभ्यास करावा लागते? समजा 8 दिवस नाही केलं, चालते का? घराची स्वच्छता तुम्ही 1 दिवस करता की रोज करता? झाडू कोण मारते घरात किंवा आपली आई वगैरे रोज? ती एक चांगली सवय, स्वच्छता चांगली सवय. रोज जर केलं तर आपलं घर स्वच्छ दिसेल, कोणी आपल्या घरात आलं तर चांगलं म्हणेल की स्वच्छ घर आहे ना. आपली शाळा रोज साफ होते की फक्त 1 दिवस साफ होते? रोज. तुम्ही रोज साफ आहे म्हणून खाली बसू शकता आता, बरोबर आहे. आपण अभ्यासाबद्दल एक श्लोक पण बघितला होता मधात की स्वल्पम अभ्यास धर्मस्य त्रायते महतो भया, ऐकलं होतं? तर त्या स्वल्पम अभ्यास धर्मस्य त्रायते महतो भया म्हणजे स्वल्प छोटस तयारी, छोटी 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 तयारी काय होते? तुम्ही बघा का मुंगी बघा किंवा वारुळ तुम्ही बघितलं असेल, वारुळ बघितलं का? हो. एकदम कोणी आणून माती तिथे ठेवते का? ते कसं होते तयार? आयत्या बिळात नागोबा जाते, पण तो बिळ कसा बनते? मध बघितलं का? मध बघितलं? मध आपण खातो ना, शहद, हनी म्हणतो इंग्लिश मध्ये. ते कोणी बघितलंय? मध कोणी बघितलंय? ते खाल्लंय का? अच्छा, ते एकदम झाडावर तयार होऊन जाते का रे? त्यासाठी कोण घेऊन जाते? ते मध साठी जो साहित्य असते ते कोण घेऊन जाते? मधमाशी. मग मधमाशी काय करते? एखाद्या किराणा दुकानात जाते आणि पूर्वाच्या दुकानात जाऊन सांगते की मला हे 5 रुपये घ्या आणि मला छटाकभर मध द्या, मी घेऊन जाते, त्या झाडावर ठेवते, असं म्हणते का कधी पूर्वाला? पण ती काय करते रे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. काय करते? बरं, ती एकाच फुलावर जाऊन सगळं फुलं उचलून ठेवते का तिथं? काय करते? फुलावर बसते आणि रस काढते. हे तुम्ही कधी निरीक्षण केलं का? कसं रस काढते, किती वेळा फुलावर बसते? आता याच्यानंतर कधी समजा तुम्ही इथून घरून गेल्यावर मधमाशी तुम्हाला कधी फुलावरच्या झाडावर दिसली तर थोडंसं 10 मिनिट थांबायचं. काय करायचं? 10 मिनिटं थांबायचं आणि लक्ष द्यायचं किती वेळ त्या फुलावर बसते, तिथून उडते, परत त्या झाडावर जाते, परत ते तिथून वापस येते, परत त्या फुलानंतर दुसऱ्या फुलावर जाते. त्या फुलांच्या सुगंधातला जो गोड गंध असते का, गोड जो हे अर्क असते तो तिथून घेऊन आता त्याच्या तोंडातच किती बसते? बिलकुल एवढंच आहे की नाही? ते सर्व घेऊन जाते आणि एक एक हळूहळू मग 1 दिवस, महिना, 2 महिना, 6 महिने, 4 महिने, जेवढा दिवस ज्याला जेवढा मोठा दिसतो तो तेवढा दिवस त्याला झालेले असतात, बरोबर आहे. आणि तिने जर ठरवलं समजा की जाऊ द्या ना, रोज रोज कुठं जा, उडा, त्याच्यावर बसा आणखी परत जा, तिथं जा, आपण जायचंच नाही असं ठरवलं तर आपल्याला मिळेल का? म्हणजे गोड फळसाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. ठीक आहे, चला. तर आपल्या शाळेत आपण एक गोड सवय लावून घेतली आहे, ती म्हणजे बचतीची. कशाची? आपण 1 रुपया 2 रुपया घरून घेऊन येतो आणि लगेच कोणी हरवून जाते रस्त्यात, किंवा मग आपण काय करतो की इथं रस्त्यावर गाड्यावर जे काही फुलं, काही स्वीट असेल, काही दुसरं काहीतरी फुलं चिवडा असेल, काही असेल समजायचं पाहिजे, किंवा
पॅकिंग वाला असते, पॅकिंग वाला पण पॉयझन असते, पण ते घेतो 10 रुपयाचा 5 रुपयाचा आणि खाऊन घेतो, बरोबर आहे. खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाला किंवा जिभेला ती थोड्या वेळा चव देते, बरोबर आहे. पण ती चव कायम राहते का? नाही राहते, चालले जाते. पण तुमचे पैसे गेले, चव मस्त वाटली, हा 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 काय चिप्स आहे, काय हे आहे ना, पण पैसे गेले सगळे. त्यापेक्षा आपल्याला कितीतरी पौष्टिक आपल्या घरी असते, ठीक आहे, पण ते आपण खात नाही. म्हणून एखादी गोष्ट वाईट असेल तर त्याचा पण त्या गोष्टी त्या वाईट गोष्टीमुळे आपले जर काही वाचत असतील तर त्याचा काय इम्पॅक्ट पडते बघा. आता 1-1 रुपये 2-2 रुपये जमा करून आपल्या इथं बरेच खातेदार आपले आहे ज्यांच्याकडं भाऊ आपल्याकडं जवळपास 60-70 खाते आहे आणि प्रत्येक जे आहे ते पैसे आहेत त्यांचे जमा होतात. हा बिलकुल जेवढे तेवढे त्यांचे इथं जमा होतात. जमा झाल्यानंतर आपण जी जमा झालेली रक्कम आहे आपण त्याला आता माझ्याकडून आणि म्हणजे आम्ही ठरलो होतो की आमच्या सगळ्यांकडून त्यांना जी जमा रक्कम आहे त्याच्यावर आता तसं तर काही व्याज त्या बँक नाही आहे, पण एक मुलांना एक बचतीची सवयची आवड लागावी की त्या आवडीमधून त्यांना आणखी ते पैसे जमा करायची प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही काय केलंय की त्यांचे 1000 रुपये जमा झाले किंवा 100 रुपये जमा झाले की त्याचा जो दिवस जो पिरियड आहे तेवढ्या पद्धती 100 रुपये ठेवले की त्यांना 1 रुपया त्यांना आमच्याकडून देणार. म्हणजे आम्ही शाळेकडून आम्ही त्यांना 1 रुपया देणार. असे 1000 रुपये झाले त्यांना 10 रुपये देणार. असे करत करत आम्ही त्या पोरांचे स्टेबल पैसे ठेवले, त्यांनी 2 महिने 3 महिने तर त्याच्यावरती त्यांना व्याज पण त्याच्या अकाउंटमध्ये जाते आणि पूर्ण पैसे त्यांचे सेफ जमा राहतात. आणि त्या पैशाचं इतर काही खर्च न करता किंवा कुठल्याही वाईट कुठल्या एखाद्या याच्यावर खर्च न करता ती पैसे आपण शैक्षणिक साहित्य असेल तर मग इथला शाळेत स्टेशनरून घेणं असो किंवा बाहेरून घेणं असो तर ह्या गोष्टी त्यांना लहान वयातूनच बचत काय असते हे कळावं यासाठी आपण उपक्रम एक राबवला आहे, ती म्हणजे शालेय बचत बँक. सोबत उद्यमी व्यवसाय म्हणून आपण एक स्टेशनरी पण उघडलेली आहे. त्याचा उद्देश काय होता की जी सामान आपण प्रॉपर स्टेशनरी मधून म्हणजे मार्केटमधून आणतो 10 रुपयाची वस्तू, त्या 10 रुपयाची वस्तूची किंमत हेच ठरवणार की सर इथं 20 रुपयाला भेटते, आपण 15 रुपये करू म्हणजे 5 रुपये आपला प्रॉफिट होतो. म्हणजे प्रॉफिट त्यांना कळा आपण 10 रुपयाची वस्तू 15ला विकल्यावर 15 रुपये मधला 1 रुपया जो आहे तो पण त्यांच्या इथे ट्रान्सफर होईल. यासाठी आपण जो प्रॉफिट अँड लॉस असते शेवटी वर्षभरानंतर जो मार्चचा प्रॉफिट अँड लॉस असते ते त्यांच्या खात्यामध्ये कोणाच्या खात्यात 2 रुपये येईल, कोणाच्या खात्यात 1 रुपये येईल, कोणाच्या खात्यात येणारच नाही काही, तो त्याच्या बचतीच्या हिशोबाने किंवा त्याच्या याच्या हिशोबाने. तर ते ही सवय व्यावसायिक म्हणजे त्यांना मोठे उद्योजक, आज तुम्ही छोटे आहे, तुम्ही भविष्यात मोठे मोठे व्यावसायिक कसे बनाल. तुमच्याकडे फॅक्टरी राहील, तुमच्याकडे मोठे मोठे दुकान राहील, कोणी नोकरीवर राहील, कोणी कलेक्टर राहील, कोणी कुठल्याही जॉबवर. आता नोकरी सगळ्याला मिळेल किंवा नोकरीनंच मोठा होते असं काही नाहीये, बरोबर आहे. तो तुमची आवड आहे. तुम्हाला जर एखाद्या चांगल्या नोकरी करायची आवड असेल तुम्ही नोकरीमध्ये जासाल, तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायामध्ये जासाल. त्याची सवय लावावी म्हणून आम्ही एक बचत बँक प्लस उद्यमी व्यवसाय असा एक उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत बऱ्याच जणांनी पैसे जमा केले आहेत. तर आज आपण अशा पालकांना म्हणजे ज्या पालकांनी आपल्याला म्हणजे ज्या मुलींनी पैसे जमा केले आहेत पूर्वा रेवाळे, ठीक आहे, याला पैसे द्यायचे होते 1000 रुपये, ठीक आहे, तर ते 1000 रुपये आपण आदरणीय मुळे मॅडम असतील, शाळेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, ठीक आहे, आणि पालक आहे यांच्या हस्ते आपण त्यांना वितरित करणार आहोत. आणि बघा आता हे 1000 रुपये सहज भेटले का, तिनं 1000 रुपये जमा केले का, म्हणजे रोज 1000 रुपये आणले होते का, रोज किती रुपये आणले होते, 1, 2, 5, 10, 20 काय असेल ते. पण आता या 10 रुपयाचं काही मिळते का, पण 1000 रुपयाला मिळू शकते की नाही, 1000 रुपयाला काही मिळू शकते की नाही, मिळू शकते ना. हा मग आता ही 1000 महत्वाचे आहे. तुमचे 10,000 रुपये तुम्ही 1-1 रुपये खर्च करून टाकतात ते तसेच वाया जाते पाण्यात. पण ती जर बचत तुम्ही लावली तर आता 1000 रुपये ती छान बॅग घेऊ शकते, तिला काय वाटलं एखादा ड्रेस घेऊ शकते, शाळेचं काहीतरी एखादा काही त्याला घ्यायचं आहे, पुस्तकं घ्यायचे आहे, ठीक आहे, ते घेऊ शकते, स्पर्धा परीक्षेचे पुस्तक ती विकत घेऊ शकते. त्यासाठी तिला आईला किंवा बाबाला त्रास देण्याची गरज पडेल का, ठीक आहे. तर मी आदरणीय सोपान भाऊ, आदरणीय मुळे मॅडम, वेले मॅडम यांना सर्वांना विनंती करतो की आपल्या हस्ते पूर्वाला आणि त्याच्या आईला हे 1000 रुपये देण्यात येईल. कुठं काहीतरी खात होते तर ती आता त्यांना कसं बचत करायची सवय लागली की हे पैसे आम्ही जमा करायचे, सरांजवळ द्यायचे, सर तसे आमच्या बँकेत टाकतात. आमच्या पूर्वाला आता तशी सवय लागली. आणि आता काय करते ती माहिती आहे का, तिच्या जवळची बचत असली तरी पण ती रविवारी सुद्धा तिची बचत तयार ठेवते. रविवारी सुद्धा तिला काही खायचं असलं त्याच्यानुसार तिने पैसे मागितले की ती पैसे ती जमा ठेवते की मी उद्या शाळेत दिल्यावर मी ते पैसे सरांना देईल.
एक ही सवय तिला खूप छान लागली आणि सरांनी हा एक उपक्रम खूप छान राबवला आहे शाळेतनी. त्याच्यामुळे मी सरांना खूप हे मानते आणि